स्वातंत्र्यानंतर भारतात एक वेगळीच समस्या समोर आली होती। भारतीय स्त्रिया मोठ्या प्रमाणावर परदेशातून येणारे कॉस्मेटिक वापरत होत्या, त्यामुळे देशाचा पैसा बाहेर जात होता आणि त्या वस्तू खूप महागही असायच्या। ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या लक्षात आली। त्यांनी उद्योगपती JRD टाटा यांच्याशी चर्चा करून सांगितलं की भारतातच असा कॉस्मेटिक ब्रँड तयार व्हायला हवा जो भारतीय स्त्रियांच्या त्वचेला सूट होईल आणि किमतीतही परवडणारा असेल। JRD टाटा यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि भारतीय कॉस्मेटिक ब्रँड तयार करण्याचं काम सुरू झालं। मात्र ब्रँडचं नाव काय ठेवायचं यावर बराच विचार सुरू होता। दरम्यान टाटा कंपनीतील काही लोक कामानिमित्त पॅरिसला गेले। तिथे त्यांनी एक फ्रेंच ऑपेरा पाहिला। त्या ऑपेराची कथा एका भारतीय स्त्रीभोवती फिरत होती आणि तिचं नाव होतं लक्ष्मी, जी आपल्या सांस्कृतिक सौंदर्य, संपत्ती आणि शक्तीचं प्रतीक मानली जाते। फ्रेंच उच्चारात लक्ष्मीचं नाव लॅक्मे असं उच्चारलं जात होतं। ही कल्पना टाटा टीमला खूप आवडली। लक्ष्मीपासून प्रेरणा घेऊन ब्रँडचं नाव लॅक्मे ठेवलं गेलं आणि अशा प्रकारे 1952 साली भारतातील पहिल्या मोठ्या कॉस्मेटिक ब्रँडपैकी एक लॅक्मे जन्माला आला। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी महाराष्ट्र रोरला फॉलो करायला मात्र विसरू नका।